नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS ऑटो स्केलिंग ग्रुप. आता ऑटो स्केलिंग ग्रुप पाहण्याच्या अगोदर आपण आपले जो एक्झिस्टिंग लोड बॅलन्सिंग आहे त्याचा आपण फ्लो डायग्राम बघूया आणि नंतर आपण ऑटो स्केलिंग ग्रुप आपल्याला कशा प्रकारे मदत करतो ते आपण पाहूया. आता जर तुम्ही पाहू शकता की माझं एक नॉर्मल ॲप्लिकेशन ट्रॅफिक आहे. ठीक आहे, एक आपली वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटला आपण काही युजर आलेत आपले आणि ते वेबसाईट आपले ॲक्सेस करतात आहे थ्रू द ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सर. ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सला जेव्हा कधी रिक्वेस्ट येते तेव्हा ती रिक्वेस्ट तो टार्गेट ग्रुपला फॉरवर्ड करतो आणि टार्गेट ग्रुपमध्ये असणाऱ्या EC2 इन्स्टंटला ते रिक्वेस्ट इक्वली डिस्ट्रीब्यूट केले जातात. हे आहे आपलं नॉर्मल ॲप्लिकेशन ट्रॅफिक. पण एक ॲज्युम करूया की आपल्या वेबसाईटला नंबर ऑफ युजर्स वाढलेले आहेत. ठीक आहे, आणि अशा केसमध्ये काय होतं की कशा प्रकारे आपण लोड बॅलन्सर आपलं वर्क होते हे आपण पाहूया. हा माझा पीक हावरचा एक ॲप्लिकेशन डायग्राम आहे जिकडे नंबर ऑफ युजर्स जास्त आहेत आणि ती रिक्वेस्ट आपल्या ॲप्लिकेशन लोड बॅलन्सरला गेली आहे. नेहमीप्रमाणे ॲज पर मेकॅनिझम ॲप्लिकेशन लोड बॅलन्सर त्या रिक्वेस्ट टार्गेट ग्रुपला फॉरवर्ड करतो आणि टार्गेट ग्रुपवर आपल्या सध्या 2 EC2 इन्स्टंट आहेत. ठीक आहे, पण ते 2 EC2 इन्स्टंट नंबर ऑफ युजर्सना पूरक नाही आहेत किंवा त्याच्यामुळे आपलं ॲप्लिकेशन लो परफॉर्म देतो आहे. अशा केसमध्ये आपण काय करणार, एक नवीन EC2 क्रिएट करणार आणि तो EC2 आपण या टार्गेट ग्रुपमध्ये रजिस्टर करणार. ओके, त्याच्यानंतर सुद्धा जर आपलं परफॉर्मन्स इम्प्रूव्ह नाही झालं तर आपण काय करणार, पुन्हा आपण एक EC2 इन्स्टंट क्रिएट करणार आणि पुन्हा तो आपल्या टार्गेट ग्रुपला रजिस्टर करणार. ठीक आहे, ही झाली मॅन्युअल प्रोसेस. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया जे आता आपण पाहिलं की पीक हावरचं एक्झाम्पल बघितलं. आपण आता लो ट्रॅफिकचं एक्झाम्पल बघूया जिकडे आपलं ॲप्लिकेशन ट्रॅफिक कमी होत चाललं आहे. उदाहरणार्थ आपले हे नंबर ऑफ युजर्स आहेत, आपण पाहूया की हे युजर्स कमी होत चाललेत आणि काही मोजके युजर्स आपल्या या ॲप्लिकेशनला राहिलेले आहेत. ओके, अशा केसमध्ये आपण काय करणार की जे आपले एक्स्ट्रा EC2 इन्स्टंट आहेत ते आपण काय करणार, कमी करणार, म्हणजे त्या टर्मिनेट करणार या टार्गेट ग्रुपमधनं आणि डिरजिस्टर करणार. तर आपण काय करणार, फक्त जे आपले बाय डिफॉल्ट जे 2 EC2 इन्स्टंट आहेत ते आपण त्या टार्गेट ग्रुपमध्ये आपण रजिस्टर करून ठेवणार. पण मित्रांनो, प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर हे मॅन्युअली EC2 इन्स्टंट ॲड करणं, कमी करणं डिमांडप्रमाणे हे मॅन्युअली शक्य आहे का? नाही, कारण आपल्याला माहीत नाही ना कोणत्या वेळेला कोणत्या सीझनमध्ये आपल्या ॲप्लिकेशनची ट्रॅफिक वाढू शकते, ॲप्लिकेशनची ट्रॅफिक कमी होऊ शकते. तर अशा वेळी आपण आपल्या मदतीला येतो ऑटो स्केलिंग ग्रुप. तर असं समजा की ऑटो स्केलिंग ग्रुप आपल्या या सिनेरियोचा हिरो आहे. ठीक आहे, आता आपण पाहूया की ऑटो स्केलिंग ग्रुप काय आहे. ओके, ऑटो स्केलिंग ग्रुप ही एक AWS मधली एक महत्त्वाची सेवा आहे जी आपोआप म्हणजेच EC2 इन्स्टंटचे स्केल इन कमी करणे आणि स्केल आउट म्हणजे वाढवणे करते. म्हणजेच काय, जेव्हा EC2 इन्स्टंट वाढतात त्याला म्हणतो आपण स्केल आउट. ओके, आणि जेव्हा EC2 इन्स्टंट कमी होतात त्याला म्हणतात स्केल इन. जर ॲप्लिकेशनवर ट्रॅफिक अचानक वाढलं तर ऑटो स्केलिंग ग्रुप आपोआप नवीन EC2 इन्स्टंट मशीन सुरू करणार. ओके, आणि जर ट्रॅफिक कमी झालं तर जास्तीचे जे मशीन्स आहेत, जे एक्स्ट्रा मशीन आपले EC2 आहेत ते कमी म्हणजे बंद करणार. त्याने कोण आपलं कॉस्ट ऑप्टिमायझेशन होणार. आता आपण हे एका डायग्रामच्या मदतीने पाहूया की ऑटो स्केलिंग ग्रुपचा डायग्राम पाहूया. त्याने तुम्हाला एक चांगली क्लिअर आयडिया मिळेल. उदाहरणार्थ आपला ॲप्लिकेशन लोड बॅलन्सर आहे. ठीक आहे, जेव्हा आपण ऑटो स्केलिंग ग्रुप इम्प्लिमेंट करतो त्यावेळी आपण एक काय करतो, ॲप्लिकेशन लोड बॅलन्सरला टार्गेट ग्रुपशी अटॅच करतो, ॲसोसिएट करतो आणि तिकडे आपण EC2 इन्स्टंट रजिस्टर करून ठेवतो. पण ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये आपण तसं करत नाही. आपण काय करतो, ॲप्लिकेशन लोड बॅलन्सर बनवतो, टार्गेट ग्रुप क्रिएट करतो विदाउट EC2 रजिस्ट्रेशन आणि त्या टार्गेट ग्रुपला आपण ॲसोसिएट करतो ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये. ओके, आणि या ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये आपण मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू ठेवतो. म्हणजेच काय, या ऑटो स्केलिंगमध्ये नंबर ऑफ इन्स्टंट किती राहतील, 1 राहील
आणि नंबर ऑफ मॅक्झिमम इन्स्टंट किती राहणार, जास्तीत जास्त तर 8 राहू शकतो. हे एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आणि या ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये आपण एक इमेज असते जी EC2ची, ही आपण लिंक करून ठेवणार. ठीक आहे, तर लिंक का करायची, कारण जेणेकरून जेव्हा केव्हा आपल्याला एक्स्ट्रा EC2 इन्स्टंटची गरज लागेल तेव्हा हा ऑटो स्केलिंग ग्रुप या EC2ची इमेज क्रिएट करणार आणि या टार्गेट ग्रुपला असोसिएट करणार आणि त्याच्यामध्ये ती रजिस्टर करणार. ओके, आता आपण काय करूया, पुढच्या स्लाइडमध्ये आपण पीक हावर्सचं एक्झाम्पल घेऊया, उदाहरण घेऊया आणि त्या पीक हावर्समध्ये आपला ऑटो स्केलिंग ग्रुप कसं वर्क करते ते पाहूया. ठीक आहे, व्हेन ट्रॅफिक स्टार्टेड इन्क्रीजिंग, उदाहरणार्थ आपले नंबर ऑफ युजर्स वाढलेले आहेत, त्या रिक्वेस्ट लोड बॅलेन्सर वालेले आहेत. लोड बॅलेन्सर त्या रिक्वेस्ट फॉरवर्ड करतो टार्गेट ग्रुपला. ठीक आहे, आता त्या टार्गेट ग्रुपमध्ये एकही इन्स्टंट आपण रजिस्टर केलेलं नाही आहे. आपण टार्गेट ग्रुपला कोणाशी असोसिएट केलेलं आहे, ऑटो स्केलिंग ग्रुपशी. ठीक आहे, आणि हा ऑटो स्केलिंग ग्रुप या EC2 एका इमेजशी लिंक केलेला आहे. आणि आपण इकडे पॅरामीटर काय ठेवलेले आहेत, मिनिमम 1 म्हणजे कमीत कमी 1 आणि मॅक्झिमम 8 म्हणजेच जास्तीत जास्त 8. ओके, आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, कंडिशन टाकलेली आहे, केव्हा मला इन्स्टंट क्रिएट करायचे, जर का माझ्या ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सरमध्ये जो EC2 आहे त्याचं जर CPU युटिलायझेशन 70% जास्त झालं तर तुला एक EC2 इन्स्टंट क्रिएट करायचं आहे. तर अशा केसमध्ये आपण काय केलेलं आहे, एक कंडिशन टाकलेली आहे, CPU इज मोर दॅन 70%. जर 70% असेल तर तो काय करणार, एक इकडे EC2 इन्स्टंट क्रिएट करणार आणि तो EC2 इन्स्टंट या टार्गेट ग्रुपमध्ये रजिस्टर करणार. ओके, पुन्हा चेक करणार काही वेळाने की जर CPU युटिलायझेशन 70% अबव आहे का, जर असेल तर पुन्हा तो एक दुसरा EC2 इन्स्टंट क्रिएट करणार. तो पुन्हा चेक करणार की CPU युटिलायझेशन 70% आहे का, असेल तो पुन्हा एक EC2 इन्स्टंट क्रिएट करून तो या टार्गेट ग्रुपला रजिस्टर करणार. ही प्रोसेस चालू राहणार कितपर्यंत, जोपर्यंत माझं CPU युटिलायझेशन 70%च्या अबव आहे आणि माझं मॅक्झिमम 8, जोपर्यंत माझे EC2 इन्स्टंट मॅक्झिमम 8 पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. कारण आपण कंडिशन्स काय दिली आहे की या ऑटो स्केलिंगमध्ये EC2 इन्स्टंट बनणार, किती बनणार तर मॅक्झिमम जास्तीत जास्त 8 आणि कमीत कमी 1. तर अशा प्रकारे हे जे आपले EC2 इन्स्टंट हे ऑटोमॅटिकली इकडे क्रिएट होत जातात बेस्ड ऑन द CPU युटिलायझेशन. तुम्ही कोणत्याही कंडिशन देऊ शकता, पण आता आपल्या उदाहरणासाठी आपण CPU युटिलायझेशन घेतलेलं आहे. हे आहे जेव्हा ट्रॅफिक वाढतं, यालाच काय म्हणतो आपण, स्केल आउट म्हणतो. ठीक आहे, आता आपण एक दुसरं उदाहरण पाहूया स्केल इनचं, जिकडे आपलं ट्रॅफिक कमी कमी होत चाललेलं आहे. ठीक आहे, आता हे आपण उदाहरण पाहूया जिकडे आपलं ट्रॅफिक जे कमी होत चाललेलं आहे. तर नंबर ऑफ युजर्स आपण पाहू शकता की कमी झालेले आहेत आणि फक्त काही मोजके युजर्स आपल्या ॲप्लिकेशनला आलेले आहेत. आणि तो रिक्वेस्ट लोड बॅलेन्सर आले, लोड बॅलेन्सरनी टार्गेट ग्रुपला फॉरवर्ड केलं आहे. टार्गेट ग्रुपमध्ये असोसिएट केलेलं आपण ऑटो स्केलिंग ग्रुपला. तर अशा वेळी आपण काय करू शकतो, ज्याप्रमाणे आपण EC2 इन्स्टंट वाढवण्यासाठी कंडिशन काय टाकलेली, जर CPU इज मोर दॅन 70%, तसंच कमी करण्यासाठी आपण काय कंडिशन टाकली आहे, CPU इज लेस दॅन 40%. तर आपण ही कंडिशन टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यावेळी काय करणार, ऑटो स्केलिंग ग्रुप चेक करणार. ओके, जर माझं CPU युटिलायझेशन 40% असेल तर तो काय करणार, एक EC2 इन्स्टंट तिकडनं टर्मिनेट करणार आणि तो टार्गेट ग्रुपमधनं डिरजिस्टर करणार. ठीक आहे, केला पुन्हा तो चेक करणार की माझं CPU युटिलायझेशन 40% कमी आहे का, असेल तो पुन्हा टर्मिनेट करून या टार्गेट ग्रुपमधनं डिरजिस्टर करणार. ओके, ही प्रोसेस कितपर्यंत चालू राहणार, जोपर्यंत माझं मिनिमम जो काउंट आहे 1 आणि EC2 इन्स्टंट मॅच होत नाही. तो म्हणजेच काय, मिनिमम माझ्या या ऑटो स्केलिंगमध्ये एक EC2 इन्स्टंट नेहमी राहणार. कळलं की या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये आपण काय बघितलं, जिकडे आपलं ऑटो स्केलिंग ग्रुप नव्हतं त्यावेळी आपल्याला काय आलं, मॅन्युअली आपल्याला EC2 इन्स्टंट क्रिएट करून रजिस्टर करावं लागायचे आणि पुन्हा जर गरज नसेल तर पुन्हा ते
EC2 इन्स्टंट टर्मिनेट करून डिरजिस्टर करावं लागायची. पण या ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये आपलं काय झालेलं आहे, हे सर्व ऑटोमॅटिकली झालेलं आहे. आपल्याकडे मॅन्युअल इंटरव्हेन्शनची गरज नाही आहे. आणि ही जी प्रोसेस असते याला म्हणतात स्केल इन, जिकडे आपलं ॲप्लिकेशन लोड, रिक्वेस्ट, डिमांड कमी होत जातो. आता याच्यावर फायदे पाहूया ऑटो स्केलिंग ग्रुपचे. एक तर पहिली म्हणतं हाय अवेलेबिलिटी मिळते, नेहमी आवश्यक तेवढे सर्व्हर चालू ठेवतात. कॉस्ट ऑप्टिमायझेशन होतं, म्हणजे आपला खर्च वाचतो. आवश्यक नसलेले सर्व्हर बंद करून बिलिंग कमी होते. फॉल्ट टॉलरन्स म्हणजेच काय, एखादी इन्स्टंट फेल झाली तर नवी हेल्दी इन्स्टंट आपोआप लॉन्च करते. जर तुम्ही मागच्या स्लाइडमध्ये आलात तर इकडे काय करतो, हा ऑटो स्केलिंगचा सर्वात खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे की तो हेल्थसुद्धा चेक करतो. उदाहरणार्थ त्याने एक EC2 इन्स्टंट बनवलं आणि काही कारणास्तव त्या EC2 इन्स्टंटची हेल्थ डाऊन झाली. उदाहरणार्थ सर्व्हर डाऊन झाला, सर्व्हरची सर्व्हिसेस जे असतात, फॉर एक्झाम्पल II सर्व्हर आहे, ठीक आहे, .NET ॲप्लिकेशनसाठी, तो बंद झाला तरीसुद्धा अनहेल्दी होऊ शकतं. त्याची डिस्क करप्ट झाली तरी अनहेल्दी होऊ शकतो. किंवा अदर हार्डवेअर फेल्युअरमुळे काय होतं, तो बंद झाला तर तो काय करतो, हा जो अनहेल्दी EC2 इन्स्टंट आहे याला टर्मिनेट करतो आणि एक नवीन हेल्दी इन्स्टंट क्रिएट करतो आणि तो हेल्दी इन्स्टंट या टार्गेट ग्रुपशी रजिस्टर करतो. हे आपल्या मॅन्युअल इंटरव्हेन्शनमध्ये खूप कठीण होऊन जातं, पण हे ऑटो स्केलिंग काय करतो, ह्या सर्व गोष्टी तो ऑटोमॅटिकली हँडल करतो. त्यालाच म्हणतात फॉल्ट टॉलरन्स. चौथा आहे परफॉर्मन्स स्टेबिलिटी, म्हणजे वर्कलोड कितीही वाढला तरी परफॉर्मन्स मेंटेन आपला ॲप्लिकेशनचा किंवा वेब ॲप्लिकेशनचा किंवा कोणत्याही सिस्टमचा कॉन्स्टंट राहतो. आता उदाहरण घेऊया की तुमच्या एखाद्या वेबसाईट दिवसा जास्त ट्रॅफिक येतो पण रात्री खूप कमी असतो. तर तुम्ही असं होणार का की रात्री मी इन्स्टंट मॅन्युअली वाढवेन आणि मी दिवसा इन्स्टंट मॅन्युअली कमी करणार? नाही, शक्य नाही आहे ना ते. म्हणून काय करतो तो एजी काय करणार, आपल्या मिनिमम आणि मॅक्झिमम पॅरामीटरप्रमाणे तो इन्स्टंट वाढवणार इन डिमांडमध्ये आणि आपल्या जेव्हा डिमांड कमी होईल त्यावेळी मिनिमम इन्स्टंटच्या प्रमाणे तो तिकडे मिनिमम इन्स्टंट चालू ठेवेल आणि अशा प्रकारे आपलं परफॉर्मन्स आणि मेंटेनन्स आणि खर्चसुद्धा कमी होईल. तर मित्रांनो, तुम्हाला मी हा फक्त ऑटो स्केलिंग ग्रुपचा एक ओव्हरव्ह्यू दिला आहे, एक तोंड ओळख दिला. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे प्रॅक्टिकली कसं अचीव करायचं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.